इतिहास आणि राज्यशास्त्र आमचा काहीच स्टडी झाला नाही. आम्ही काय करायचं, खूपच टेन्शन आलेलं आहे. स्टडी काहीच नाही झाला. मग इतका पेपर हार्ड असतो, कसा आम्ही सोडवायचा, मार्क्स कसे मिळतील, चांगले मार्क्स मिळतील का, की या सब्जेक्टमध्ये फेल होऊ. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी आहे तुमच्या सोबत, कारण की तुम्हाला पूर्णपणे हेल्प मी करणार आहे. तुम्हाला बारी आहे आपल्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पेपरची. तर इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर कसा होणार आहे, यामध्ये हार्ड क्वेश्चन राहणार आहे का, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. स्टडी कसा करायचा एका दिवसामध्ये जेणेकरून चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर बघा, माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, जे मी यूज केली होती आणि मला इतके चांगले मार्क्स मिळाले होते ना इतिहासमध्ये, जे की तुम्हाला सुद्धा मिळू शकतात. मला किती मार्क्स मिळाले व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे. नंतर कोणत्या कोणत्या चॅप्टरला, कोणत्या कोणत्या पाठाला किती किती मार्क्स येत आहेत हे समजून घेणे खूपच महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. मग सर्वात अगोदर आपण काय बघणार आहोत, तर सर्वात अगोदर आपण हे बघणार आहोत की कोणत्या कोणत्या पाठाला किती किती मार्क्स आहेत ते आपण चला बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की इतिहासमध्ये कोणत्या पाठाला किती मार्क्स इथं देण्यात आलेले आहेत. सर्वात अगोदर नंतर आता जो पहिला आणि दुसरा पाठ आहे त्याला मिळून इथं 6 मार्क्स असणार आहे. 6 मार्क्ससाठी हे चॅप्टर असणार आहेत 2 आणि हे विदाऊट ऑप्शन आहेत. पण विथ ऑप्शन म्हणजे तुम्हाला ऑप्शनचे प्रश्न आले तर 9 मार्क्ससाठी इथं राहणार आहेत. नंतर पाठ क्रमांक 3 साठी तुम्हाला इथं 3 मार्क्स असणार आहे. ठीक आहे, 3 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. नंतर विथ ऑप्शन म्हणजे ऑप्शन सहित आले तर 5 मार्क्ससाठी. ठीक आहे, नंतर 5, 7 आणि 8 हे जे चॅप्टर असणार आहेत मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 पाठाला टोटल 16 मार्क्स असणार आहेत. विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन तुमच्याकडे 23 मार्क्स या पाठाला राहणार आहेत. पुन्हा सांगतो, 5, 7 आणि 8 या 3 चॅप्टर्सला तुम्हाला इथं 16 मार्क्स असणार आहेत. विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 23 मार्क्स. नंतर 9 नंबरचा चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला इथं ऐतिहासिक ठेव्याचे जतन हा जो चॅप्टर आहे याला तुम्हाला 3 मार्क्स असणार आहे. विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी राहणार आहे. ठीक आहे, हे झालं इतिहास. आता बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तो आहे तुमचा राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्राला तुम्हाला एकूण किती मार्क्स असणार आहे हे आपण बघणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे की जे तुम्हाला चॅप्टर दिले आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा आपण बघणारच आहोत. पहिल्या नंबरचा बघा राज्यशास्त्रामधला, ज्यामध्ये तुम्हाला 3 मार्क्स असणार आहे विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी. नंतर दुसरा पार्ट जो आहे, दुसरा आणि तिसरा, त्यामध्ये तुम्हाला इथं 5 मार्क्ससाठी प्रश्न राहणार आहेत विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी. नंतर जो चौथा पाठ आहे त्यामध्ये तुम्हाला इथं 4 मार्क्ससाठी प्रश्न आहे विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी. टोटल तुम्हाला इथं 12 मार्क्ससाठी विथआउट ऑप्शन प्रश्न येणार आहे आणि विथ ऑप्शन 20 मार्क्ससाठी प्रश्न राहणार आहे राज्यशास्त्रामधले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचं, इतकी महत्त्वाची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगत आहे ना मी, जी की तुम्हाला खूपच आणि खूपच महत्त्वाची असणार आहे. बघा हे तर मी तुम्हाला चॅप्टर विथ वेटेज सांगितलं, म्हणजेच की कोणत्या चॅप्टरला किती इथं मार्क्स राहणार आहे ते सांगितलं. पण विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याहीपेक्षा इम्पॉर्टंट महत्त्वाचं असते की तुम्हाला पेपरमध्ये आता मार्क्स मिळवायचे आहेत. मार्क्स कसे मिळवायचे, बघा एकच दिवस आहे तुमच्याकडे. या चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा, बघा आपण जे आहे ना पुढे पेपर पॅटर्न बघणार आहोत. पण पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रश्न असे राहणार आहे की जोड्या जुळवा किंवा विधान आहे ते चूक आहे की बरोबर आहे ते सांगा. त्याला कारण देऊन सांगा की हे चूक आहे बा, किंवा हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. सहकारण सांगा, स्पष्ट करा, किंवा टिपा लिहा, किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. असे प्रश्न तुम्हाला राहणार आहे. मी सांगू का तुम्हाला प्रश्न कुठून येणार आहे, प्रश्न तुम्हाला पुस्तकामधूनच राहणार आहे. उदाहरणार्थ पहिला इथं चॅप्टर आहे, तुमचा पार्ट आहे इतिहास लेखन. आता इतिहास लेखन हा जो चॅप्टर आहे ना तुम्हाला, तर यामधून तुम्हाला कोणते प्रश्न राहणार आहे मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, माझी स्ट्रॅटेजी मी कशी यूज केली होती की तुम्हाला जे प्रश्न आहेत ना तुम्हाला यामधूनच राहणार आहे. कोणतेच बाकी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही, तुमच्या स्वाध्यायामधलेच तुम्हाला प्रश्न राहणार आहेत. उदाहरणार्थ आता बघा की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता हे जे 4 प्रश्न तुम्हाला दिले आहेत ना, ते यामधूनच तुम्हाला कोणताही एक प्रश्न विचारला जातो. किंवा आता पुढील संकल्पना स्पष्ट करा, ठीक आहे, तर हे 2 तुम्हाला दिलेले आहेत, पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर यामधूनच तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे ना, तर हे जे पाठ दिले आहेत त्यामधले जे स्वाध्याय आहेत ना हे तुम्हाला प्रश्न करून जायचे आहेत. ठीक आहे, बाकी कोणतेही तुम्ही प्रश्न करू नका. मी तुम्हाला सांगतो हे प्रश्न करून तुम्ही सर्व चॅप्टरचे जायचे आहेत. पण आता नेमकं कोणत्या चॅप्टरचे तुम्हाला इथं हे प्रश्न करून जायचे आहेत. एक तर ठरलं की तुम्हाला आता जे स्वाध्यायामध्ये प्रश्न दिले आहेत तेच करून जायचे, पण आता कोणत्या चॅप्टरचे जायचे आहेत हे महत्त्वाचं आहे. बघा मी चॅप्टर वाईज तुम्हाला मार्क्स सांगितले आहेत की या चॅप्टरला इतके
मार्क्स आहेत, हे चॅप्टर करून तुम्हाला कोणते जायचे आहेत हे बघा. आता मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगितलं 5, 7 आणि 8 हे चॅप्टर आहेत ना, खूपच महत्त्वाचे असणार आहे. का महत्त्वाचे असणार आहे? कारण की याला बघू शकता तुम्ही 16 मार्क्स आहेत. ठीक आहे, याला तुम्हाला 16 मार्क्स आहेत विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 23 मार्क्स आहेत. म्हणजेच बघू शकता तुम्ही 5वा पार्ट, 7वा पार्ट आणि 8वा पार्ट जायचे आहेत, कारण की हेच तुम्हाला इथं मार्क्स देणार आहे 16 मार्क्स. ठीक आहे, नंतर तुमचे जे बाकीचे सुद्धा चॅप्टर आहेत ना 1, 2 आणि 3 नंबरचे आणि 9 नंबरचा हे सुद्धा तुम्हाला करून जायचं आहे. पण तुम्हाला वेळ पडला तर काय होऊ शकते की तुमचा 1-2 चॅप्टर इथं सुटू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ की 9 नंबरचा चॅप्टर इथं सुटू शकतो किंवा 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा. पण तुम्हाला 5, 7 आणि 8 हे जे चॅप्टर आहे तुम्हाला करूनच द्यायचे, कारण की इथं तुम्हाला 16 मार्क्स तुमचे कव्हर होतात. ठीक आहे, आणि एक तुम्हाला अजून सुद्धा सांगायचं आहे स्ट्रॅटेजी की तुम्हाला जे पार्ट म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमचा 1, 2, 3 हे एकदम तुम्ही क्लिअर पार्ट केले असाल तर तुम्हाला हेच करून जायचे आहेत. कारण की 1, 2, 3 म्हटलं तरी तुमचे इथं 9 मार्क्स कन्फर्म होतात. कारण की पहिल्या दुसऱ्या चॅप्टरला इथं 6 मार्क्स आहेत आणि तिसऱ्या नंबरच्या चॅप्टरला 3 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा तुमचे 9 मार्क्स कन्फर्म होतात. म्हणजे अगोदर तुम्हाला जे सुद्धा तुम्ही केलेलं असेल, सोपी वाटत असेल ते करून जायचं. नंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या चॅप्टरला इथं जास्त मार्क्स आहेत ते करून जायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो मी माझ्याप्रमाणे सांगतो की तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ना, प्रश्न आहेत ना, ते स्वाध्यायमधलेच येतात. ठीक आहे, तुमच्या स्वाध्यायमधलेच प्रश्न येतात. फक्त तुम्हाला जे सुद्धा तुमच्याकडे डायजेस्ट असेल, जे सुद्धा तुमच्याकडे गाईड असेल, त्यामधून तुम्ही प्रश्नाची उत्तरे जे आहेत ना एकदम तुम्हाला करून जायचे आहेत. मला माहीत आहे इतिहासचे प्रश्न जे असतात ना एक्झॅक्टली जशी जी घटना आहे तशीच लिहायची असते. आणि विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे तुमचे इतिहासचे प्रश्न तुम्हाला पाठ करूनच तुम्ही जातात. ठीक आहे, आणि माझी स्ट्रॅटेजीज ही मी अशा प्रकारे अप्लाय केली होती माझ्या 10th क्लासच्या एक्झामच्या वेळेस. आणि सिरियसली मला इथं 100 आउट ऑफ 91 मार्क्स इथं मला आहेत. ओके, एकदम रिअली मी सांगत आहे 91 मार्क्स मला इथं आहेत. नंतर इम्पॉर्टंट म्हणजे की तुम्हाला जर अशा प्रकारे तुम्ही स्टडी केला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही 99 किंवा 100 आउट ऑफ 100 मार्क्ससुद्धा यामध्ये घेण्यापासून. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहेत ना जे पाठाच्या मागं प्रश्न आहेत त्याचे उत्तरं तुम्हाला करूनच जायचे आहेत. याच्याशिवाय तुम्हाला कोणतेही प्रश्न येणार नाही आहेत. ही झाली पहिली स्ट्रॅटेजी की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत ते बघून तुम्हाला करायचं आहे. बघा 5वा, 7वा, 8वा अजिबातही सोडायचा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मार्क्स बघून तुम्हाला इथं जे आहेत ना अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, इतिहास आणि राज्यशास्त्रामधलं सुद्धा सेम राज्यशास्त्रासाठी सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओके, ही झाली आपली पहिली स्ट्रॅटेजी की तुम्हाला जे आहेत ना जास्त मार्क्स कोणत्या चॅप्टरला हे बघायचं आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि दुसरी म्हणजे की आपल्याला पाठ्यपुस्तकामधले जे सुद्धा स्वाध्याय आहे त्याच्या मागे जे सुद्धा तुम्हाला प्रश्न दिले आहेत तेच तुम्हाला करून जायचे आहेत. बाकी कोणतेही येत नाही आहे मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे सुद्धा गाईड असेल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही इतर प्रश्नसुद्धा बघू शकता. आणि जे आपली थर्ड स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न कसा असतो ते आपण बघूया. ओके, तर आपण बघितलेलं आहे की कोणत्या पाठाला किती मार्क्स इथं आहेत, तर त्याप्रमाणे इथं तुम्हाला स्टडी करायचं आहे जसं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तसं. आणि विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड स्ट्रॅटेजी आहे आपली ती म्हणजे की पेपर पॅटर्न. तुम्हाला पेपरमध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात हे महत्त्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाचं म्हणजे की प्रश्न क्रमांक अ त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. नंतर पहिला प्रश्न क्रमांक पहिल्यामधला बी की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा 3 मार्क्ससाठी. नंतर प्रश्न क्रमांक 2 अ सूचनेप्रमाणे कृती करा. 2-3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो 4 मार्क्ससाठी. नंतर प्रश्न क्रमांक 2 मधला बी प्रश्न टिपा लिहा. खूप इम्पॉर्टंट आहे, 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 मार्क्ससाठी. नंतर प्रश्न क्रमांक 3 विधाने पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. म्हणजेच तुम्हाला एखादं विधान दिलेलं असेल त्याचं तुम्हाला कारण लिहून ते स्पष्ट करायचं आहे. 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, नंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यामध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 5 मध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये तुम्हाला 6 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर एकूण तुम्हाला 28 मार्क्ससाठी इतिहासमध्ये प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, नंतर आता आहे राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पॉलिटिक्स. ठीक आहे, पॉलिटिक्समध्ये तुम्हाला कसे प्रश्न येणार बघा. सर्वात अगोदर तुम्हाला ते विचारले जाणार प्रश्न क्रमांक 6 असणार आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजेच की रिकाम्या जागा भरा यासारखं, म्हणजे MCQ पद्धतीने तुम्हाला इथे विचारले जाणार आहे. ऑप्शन तिथं असणार आहे. 2 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 7 विधाने चूक की बरोबर ओळखून ते सहकारण स्पष्ट करा. म्हणजे चूक की बरोबर ते वाक्य ओळखायचं आहे आणि कारण द्यायचं आहे की चूक आहे की बरोबर आहे. ठीक आहे, तर 3 पैकी 2 म्हणजे 4 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. नंतर प्रश्न क्रमांक 8 त्यामधला अप्रश्न ही संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये 2 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे ज्याला 2 मार्क्स असणार आहेत. नंतर ब मध्ये सूचनेप्रमाणे कृती करा. 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे ज्याला 2 मार्क्स असणार आहेत.
आणि प्रश्न क्रमांक 9 मध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, ज्याला इथं 2 मार्क्स असणार आहेत. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे इझिली तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये सुद्धा 12 मार्क्स इथं मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे, IMP क्वेश्चनच मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला हे करून जायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमी टायमिंगमध्ये कशा प्रकारे चांगले मार्क्स तुम्ही इथं मिळू शकता हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून एकदम रिलॅक्स होऊन इथं तुम्हाला ऐकायचं आहे. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला इथं प्रश्न आहेत जे तुम्हाला करायचे आहेत आणि जे तुम्हाला स्वाध्यायामधून मी तुम्हाला सांगितलेले पाठामागं असते तेच तुम्हाला इथं करायचं आहे. ठीक आहे, बाकी कशातूनच तुम्हाला प्रश्न येणार आहेत, त्याचमधून तुम्हाला प्रश्न येणार आहेत. ओके, तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न क्रमांक अ मध्ये तुम्हाला माहिती असेल की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजेच तुम्ही MCQ म्हणजे ऑप्शन असतात, ते ऑप्शन 4 ऑप्शन असतात, त्यामधून तुम्हाला प्रश्न निवडायचे आहेत ना, तशा पद्धतीने तर असते. ठीक आहे, तर हे तुम्हाला स्वाध्यायामधून करायचं आहे. नंतर चुकीची जोडी ओळखून लिहा, तर हे सुद्धा तुम्हाला स्वाध्यायामधून लिहायचं आहे. पण आताचं तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे क्वेश्चन जे करायचे आहेत. बघा की तुम्हाला इथं करायचं आहे, बघू शकता, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, नंतर टिपा लिहा. हे 2 प्रश्न आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण की स्वाध्यायामधले जे तुम्हाला इथं प्रश्न असतील की टिपा लिहा, नंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, तर ते तुम्हाला सर्वच्या सर्व करून जायचे आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, बघा, एखादा प्रश्न आला की टिपा लिहा, तर तुम्ही मनाने सुद्धा टिपा लिहू शकता. पण कधी जर तुम्ही जे थोडंफार वाचलेलं असेल तर, किंवा सविस्तर उत्तर लिहा, तर सविस्तर उत्तराचे सुद्धा तुम्ही इथं मनाने लिहू शकता. कधी तर ते तुम्ही प्रश्न वाचलेला असेल, उत्तर वाचलेलं असेल तर, जर तुम्हाला थोडंफार यातलं सुद्धा माहिती असेल तर तुम्ही इथं मनाने सुद्धा पॉईंट्स इथं वाढवून लिहू शकता. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं म्हणजे की पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. हे जे प्रश्न असतात ना, ते इथं हार्ड असतात आणि याला जास्त वेळ जातो. कारण की आता तुम्हाला विधान जे असते, म्हणजे जे वाक्य असते, ते चूक आहे की बरोबर ते सुद्धा ओळखायचं असते. नंतर ते चूक काय ते आणि चूक काय आणि बरोबर काय हे ओळखून तुम्हाला त्याचं कारण सुद्धा लिहायचं असते. म्हणजेच हे जे चूक बरोबरवाले प्रश्न आहेत हे तुम्हाला हार्ड जाणार आहे. म्हणून हे तुम्ही सध्या करायचे नाही आहेत. तुम्हाला प्रश्न फोकस करायचा आहे. कोणत्या प्रश्नावरती? तर पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तर लिहा, नंतर इथे तुम्हाला टिपा लिहा, नंतर हे 2 प्रश्न चुकीची जोडी ओळखा आणि विधाने पूर्ण करा, नंतर उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तर लिहा. हे तर इम्पॉर्टंट आणि इझी तुम्हाला प्रश्न असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच फक्त तुम्हाला जे चूक बरोबरवाले प्रश्न आहेत ते तुम्हाला हार्ड जाणार आहे. हार्ड का जाणार आहे? कारण की तुम्हाला ते सहकारण स्पष्ट करावे लागतात आणि जे कारण असते ना, इथं तेच बघतात. जे एक्झामिनर चेक करणार असतो, पेपर चेक करणार, त्यामध्ये तो हेच बघतो की प्रश्न चूक आहे की बरोबर, उत्तर काय लिहिलं, नंतर याने कारण कोणतं दिलं आहे. जो उत्तर लिहिणार असतो याने कारण कोणतं दिलं आहे ते बघत असतो. म्हणून हे तुम्हाला हार्ड जाऊ शकते आणि जास्त येता टायमिंग जातो तुमचा अभ्यास करण्यामध्ये. म्हणून तुम्ही एकच करायचं, टिपा लिहा, सविस्तर उत्तरे लिहा आणि चुकी बरोबर आणि विधाने पूर्ण करा. मी तुम्हाला सांगतो, एकदम तुम्हाला गॅरंटी इथं मार्क्स मिळणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला स्वाध्यायामधूनच करायचं आहे. नंतर आता राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, थोडक्यात उत्तरे लिहा, हे तुम्हाला करायचं. नंतर सूचनेप्रमाणे कृती करा, हे तुम्हाला एकदम सोपी येणार आहे. नंतर संकल्पना स्पष्ट करा. बघा, हा सुद्धा प्रश्न जे आहेत ना, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्हाला स्वाध्यायामधून करायचे आहेत. नंतर बघू शकता की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा चुकी बरोबर सहकार्य स्पष्ट करा, हे तुम्हाला प्रश्न दिले आहेत. तर याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही तुमच्या बोर्डच्या पेपरच्या वेळेस एकदम तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, आता मोस्ट इम्पॉर्टंट राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा, संकल्पना स्पष्ट करा, सूचनेप्रमाणे कृती करा. हे जे आहे ना, तुम्हाला पेपरमध्येच तुम्हाला मिळेल. पण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे संकल्पना स्पष्ट करा आणि थोडक्यात उत्तरे लिहा. राज्यशास्त्रामध्ये हेच खूप महत्त्वाचं तुमच्यासाठी असणार आहे. नंतर हे जे आहे ना, दिल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. हे तुम्ही पेपरच्या वेळेस मला माहिती आहे एकदम करेक्ट लिहालच. ठीक आहे, पण यामधून तुम्हाला हे 2 प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा आणि संकल्पना स्पष्ट करा. मी तुम्हाला नेहमी बार तुम्हाला सांगत आहे. का सांगत आहे? कारण की ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि जेही तुम्हाला सांगितलं आहे, जे तुम्हाला करून जायचं आहे, ते तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामधून, पाठाच्या मागे जो स्वाध्याय आहे ना, त्यातूनच तुम्हाला करायचं आहे. बघा, मी तुम्हाला रिपीट इथं गोष्टी सांगत आहे. का सांगत असेल? कारण की माझ्या एक्सपिरियन्सनुसार ते तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि त्यामधूनच तुम्हाला प्रश्न येतात. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बेस्ट ऑफ